ऐका ना माझं. वा बाजूला. ऐका ना माझं. सरका ऐका ना बाजूला. माझं. ऐका ना माझं. साठे कोण आहे ते? मी म्हणत होतो सर कामात आहेत, पण ह्यांनी ऐकलंच नाही माझं. विनंती करायची असती ना शिस्तीत आलो असतो. तक्रार करायला आलोय मी. जे काय असेल, पण ही काय आत यायची पद्धत नव्हे. भाग्यश्री ना तू 11वीला आहेस तू. हे कोण आहेत तुझे? सर हा माझा सूर्या दादा आणि ही वहिनी. सर माझी बहीण गेले 3 दिवस झालं कॉलेजमध्ये येत नव्हती. तुमच्या कॉलेजमधल्या बाथरूममध्ये तिला जाऊ वाटत नव्हतं. तुमच्यातल्या सगळ्या शिक्षकांना मुलींच्या अडचणी काय आहेत, त्यांना काय काय सहन करावं लागतं हे सगळं माहीत असून सुद्धा कसं काय राहू शकता तुम्ही? सर आम्ही आता स्वतः बघितलं. तुमच्या कॉलेजचं वॉशरूम असं आहे ना की तिथे चुकूनही कोणी जाऊ शकत नाही. म्हणजे याचाच अर्थ तुम्हाला मुलांच्या तब्येतीची, स्वच्छतेची काहीच पडलेली नाहीये. तुम्ही लक्षच देत नाही त्याच्याकडे. हो सर, हे असे संस्कार करणार आहात का तुम्ही इकडच्या मुलांवरती? हे बघा सर, मुलगा असो किंवा मुलगी, त्यांना मूलभूत सुविधा इथे मिळायलाच हव्या असं नाही वाटत का तुम्हाला? जरा बसून घ्या तुम्ही. बसायला नाही आलो आम्ही. आमच्या प्रश्नाची उत्तर द्या. माझी बहीण मला काही बोलली नसती तर आम्ही इथपर्यंत येऊच शकलो नसतो. आणि ती काय बोलली नसती तर इथल्या प्रत्येक मुलीला यो त्रास सहन करावा लागला असता. हे किती बरोबर आहे तुम्हीच सांगा. आणि असंच चालू राहिलं तर मुलांना कॉलेजमध्ये शिकायला यायची इच्छाच राहणार नाही. अहो, या सगळ्यासाठी मी तुमची माफी मागतो. तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या बेसिक सुखसुविधा त्यांना मिळायलाच हव्यात. मग मला सगळं मान्य आहे, पण माझ्या पण खूप अडचणी आहेत. हो मुलांच्या हायजीन पुढे कोणत्या अडचणी आहेत तुम्हाला सर? हां मॅडम, मी ओळखतो तुम्हाला. हे कॉलेज तुमच्या वडिलांचंच आहे ना. याला जे मिळणारं सर्व अनुदान आहे ते सगळं डॅडींच्याच हातात जातं. हो, आम्ही त्यांना बऱ्याचदा कळवले, लेखी अर्ज केलेत, पण ते करू करू म्हणतात, पण अजून काहीच केलं नाही. आता त्यांच्या विरोधात तर आम्हाला नाही जाता येणार नाही. तुम्हीच सांगा काय करू आम्ही? म्हणजे यावर कधीच कसलाच उपाय निघणार नाहीये तर? असं कसं उपाय निघणार की? ते बी आजच्या आजच. या 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 बोला, काय काम काढलेत? नाही, बरेच दिवस आमचं कॉलेजकडे येणं झालं नाही. बोला, काय सेवा करायची आम्ही विद्यार्थ्यांची? नाही, पण त्याआधी चहा घ्या. हो मालकीन बाई. नको नको, खरंच नको, गडबडीत आहे. आणि आम्हाला माहिती आहे तुम्हाला काय काम आहे ते. कॉलेजची स्वच्छतागृह नव्यानं बांधायला झाली. बांध लवकरच बांध. हेच काम होतं ना? नाही नाही, अचानक कार्यक्रम ठरला म्हणून म्हणलं तुम्हाला आमंत्रण द्यावं. आपल्या शाळेच्या स्वच्छतागृहाचं उद्घाटन तुमच्या हस्ते व्हावं अशी कमिटीची इच्छा आहे. आता तुमच्याशिवाय संस्थेचं पान देखील हलत नाही, माहितीच आहे की तुम्हाला. मी पुढे होतो, आजच उद्घाटन आहे, तुम्ही या मागो मागा. डॅडी, अहो हल्ली आपण ना टेंडर काढलं ना शौचालय बांधलं, मग आता तुमच्या हस्ते हे कसलं उद्घाटन घेतात? काही का असं ना, नवीन गोष्टीचं उद्घाटन करण्यासाठी कॉलेजचा माणूस आमच्या दारापर्यंत आला. हे काय कमी का? सूर्यासारखी काही फालतू माणसं आमची किंमत ठरवायला लागली. त्यांना आमच्या उंचीचा अंदाज नाही. या गावात आमची अजून तेवढीच पते म्हणाव. आमच्यावर शंका घेणाऱ्यांना कळलं असेल, आमचा मान काल बी मोठा होता, आज बी, आणि पुढे बी राहणार. चल छत्री, गाडी काढ. उद्घाटन काढ, गाडी काढ. आम्ही आलोच. हसायला काय झालं तुम्हाला? मुलं मुलींना काय पाहिजे हे कोण बघणार? हे तुमच्यासारख्या लोकांनी ना शिक्षणाचा बाजार मांडलाय. शिक्षणाचा कारखाना उभं केलेत. नुसता पैसा कमवायचा, नुसता पैसा पाहिजे. पोरं कशी शिकतायत, त्यांना शिक्षण कसं मिळतंय, त्यांना सुविधा कशा मिळतात, काय नाही बघायचं. कोण बघणार? हे बघा, इथलंही स्वच्छतागृह नव्यानं लवकरात लवकर उभं राहायला पाहिजे, नाहीतर इथं कोणच शिकणार नाही. अरे पोरांनो, तुमची इच्छा आहे का इथं शिकायची? नाही सूर्या दादा, आम्ही सगळेजण ऍडमिशन कॅन्सल करू. हो, आम्ही ऍडमिशन कॅन्सल करू. हो, आम्ही ऍडमिशन कॅन्सल करू. डॅडी, पोरांनी कॉलेज सोडलं तर संस्था चालायची कशी? ठीक आहे. असं बी हे काम आम्ही करणारच होतो बा. या दोघांनी आम्हाला शानपणा शिकवायची गरज नाही.
सर परवा घरी आणि रक्कम घेऊन जा. परवा नाही हं? आत्ता इथे या मुलांसमोर द्या. डॅडी देऊन टाका, नाही त्याने अजून थोडा वेळ केला ना तर तुमचा कार्यक्रम इथंच होऊन जाईल. हा ठीक आहे ठीक आहे. आमचं मन लय मोठे, उद्या करायचं ते आजच करतो. तुम्हाला आत्ता रक्कम पाहिजे असेल आत्ता देतो. ए छत्री चल. हो ठीक आहे. या सर. सर काम उरकलं की घरी या. ए चल छत्री. सूर्या, या सगळ्या विद्यार्थ्यांच्या वतीने मी तुमचे आभार मानतो. संस्थेनं काम केलंच असतं पण त्याला खूप वेळ लागला असता. तुम्ही हे आज केलं ना त्यामुळे सगळ्या मुलांची सोय झाली. भाग्यश्री, तुझे दादा आणि वहिनी खूप धाडसी आहेत बघ. थँक्यू सर. थँक्यू सूर्या दादा, आमची महत्वाची अडचण सोडवल्याबद्दल. भाग्यश्री, तुला असा दादा मिळेल ना खरंच खूप मोठी गोष्ट आहे. थँक्यू सूर्या दादा.